Hello students, we are going to learn more about the pronouns. Till now, in the last 5 parts, we are going about vocabulary and then noun and then pronoun. Parts of pronoun. We had been learning this from last 5 videos. Many more information about pronoun we will see in this part. See here, types of pronouns. Exclamatory pronoun, relative pronoun, indefinite pronoun, interrogative pronoun, and possessive pronoun. Now, the first one is the relative pronoun. How did we get relative pronoun? Relative pronoun is derived by asking the question who, that, which, whose, when, where, and whom. All these 7, we have learned them as an interrogative pronoun. We ask with this WH pronoun the questions. या सगळ्या WH pronoun ने. That is not WH pronoun, but it is used in the relative pronoun. But now, these pronouns are used in relative clauses. And so, these are called relative pronoun. Just to join the two clauses, we use these pronoun. With the many more examples, we'll learn more things about the relative pronoun. But first, take into consideration these 7 pronouns: whom, where, when, whose, which, that, and who. Now we have to define the definition. Relative pronouns introduce relative clauses. ज्या प्रोनाउन्सनी रिलेटिव्ह क्लॉजेस दर्शविले जातात त्यांना रिलेटिव्ह प्रोनाउन असं म्हणतात. द मोस्ट कॉमन रिलेटिव्ह प्रोनाउन्स आर हू, whom, whose, which and that. म्हणजे मागच्या ह्याच्यात पण आपण बघितलं आहे की याच्यापेक्षा जास्त रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहे, पण कॉमनली जे वापरले जातात ते इतकेच आहेत: हू, whom, whose, which and that. Okay. The relative pronoun we use depends on what we are referring to and the type of relative clauses. हे जे सगळे रिलेटिव्ह प्रोनाउन्स आपण बघतो ते रिलेटिव्ह प्रोनाउन कशावर डिपेंड असतात? व्हॉट वी आर रेफरिंग टू. आपण कशाचा उल्लेख करतो आहे, कशाच्या संबंधाने उल्लेख करतो आहे, त्याच्यावरून ते रिलेटिव्ह क्लॉज आणि रिलेटिव्ह प्रोनाउन ठरत असतं. ओके. सी, आपण जी डेफिनेशन बघितली, सेम डेफिनेशन has been written here. Now we will see about these 3. Who. These 3 are the relative pronouns. Who. Who हे रिलेटिव्ह प्रोनाउन्स कधी वापरायचं, कोणासाठी वापरायचं? पीपल अँड समटाइम्स पेट ॲनिमल्स. हू हे प्रोनाउन लोकांसाठी वापरलं जातं आणि कधी कधी आमच्या पाळीव प्राण्यांसाठी पण वापरलं जातं. रिलेटिव्ह प्रोनाउन काय डिफाईन करतं? रिलेटिव्ह प्रोनाउन दोन्ही पद्धतीने काम करतं, एक डिफायनिंग अँड नॉन डिफायनिंग. आता डिफायनिंग आणि नॉन डिफायनिंग म्हणजे काय हे पुढे याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. की जे डिफाईन करतं ते डिफायनिंग आणि नॉन डिफायनिंग जे डिफाईन करत नाही म्हणजे ते अधिकची माहिती सांगतात. नॉन डिफायनिंग मध्ये काय असतं, एखाद्या व्यक्तीबद्दल जी माहिती दिलेली आहे वाक्यात ती नाही दिली तरी चालू शकतं. दॅट इज अ नॉन डिफायनिंग. आणि डिफायनिंग म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल एक्सप्लेनेशन दिलं असतं, दॅट इज नेसेसरी. दॅट इज नेसेसरी अँड दॅट इज कॉल्ड डिफायनिंग. विच कोणासाठी वापरतात? विच इज यूज फॉर ॲनिमल्स अँड थिंग्स. जनरली माणसांकरता हूच वापरतात. विच हे ॲनिमल्स आणि थिंग्स दोन्ही करता वापरतात. डिफायनिंग अँड नॉन डिफायनिंग क्लॉज रेफरिंग टू अ होल सेंटेन्स.
म्हणजे हे पण डिफायनिंग आणि नॉन डिफायनिंग क्लॉजेस साठी वापरतात. दॅट इज यूज फॉर ऑल दीज मीन्स पीपल, ॲनिमल्स अँड थिंग्स. या तिन्ही करता दॅट वापरल्या जातं आणि दॅट इज अ इनफॉर्मल, नॉट फॉर्मल. जसं आपण एखादं पत्र लिहितो दॅट इज अ फॉर्मल. ऍप्लिकेशन फॉर जॉब इज अ फॉर्मल. आणि आपण मैत्रिणींशी बोलतो दॅट इज अ इनफॉर्मल. आणि त्या इनफॉर्मल मध्ये दॅट हे पीपल, ॲनिमल्स आणि थिंग्स या सगळ्यांकरता वापरल्या जातं. आणि दॅट इज ओनली डिफायनिंग, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हाच. नॉन डिफायनिंग साठी दॅट वापरत नाही. ओके. आता उरलेले आहेत हुज, हुम आणि जिथे रिलेटिव्ह प्रोनाउनची गरज नाही ते. जसं आपण हु बघितलं मागच्या याच्यामध्ये, दॅट बघितलं आणि विच बघितलं. आता आपण बघतोय हुज आणि हुम. आणि अशी क्लॉजेस की जिथे रिलेटिव्ह प्रोनाउनची गरजच नसते. द हुज possessive meaning for people and animals, usually sometimes for things in formal situation. हुज पण लोकांकरताही वापरतात, ॲनिमल्स करताही वापरतात आणि फॉर्मल सिच्युएशन मध्ये वस्तूंकरताही हुज वापरतात. दॅट इज ऑल्सो डिफायनिंग अँड नॉन डिफायनिंग. हुम, हुज म्हणजे कोणाचे, हुम म्हणजे कोणाला आणि हु म्हणजे कोण. मागच्या याच्यात जे आपण बघितलंय ना, हु कोण, विच कोणते, कोणता, कोणती. ठीक आहे. ओके. अँड सी हिअर हुज, हुम अँड हिअर नो रिलेटिव्ह प्रोनाउन. हुम सुद्धा पीपल इन फॉर्मल स्टाईल्स और इन रायटिंग मध्ये हुम वापरतात. ऑफन अ प्रिपोजिशन, त्याच्यासोबत प्रिपोजिशन असतं. रेअरली इन कन्व्हर्सेशन, बोलताना खूप कमी वेळा हुमचा वापर होतो. यूज इन्स्टेड ऑफ हु इफ हु इज द ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट हु असेल तर याच्या ऐवजी हुम वापरतात, हु ऐवजी हुम वापरतात. हे पण डिफायनिंग आणि नॉन डिफायनिंग दोन्ही सिच्युएशन मध्ये वापरतात. नो रिलेटिव्ह प्रोनाउन. When the relative pronoun defines the object of the clause, defining only. आणि जेव्हा ऑब्जेक्टशी रिलेटेड प्रोनाउन वापरल्या जातं, when the relative pronoun defines the object of the clause, म्हणजे त्या क्लॉजचा ऑब्जेक्ट जेव्हा दर्शवायचा असतो तेव्हा कुठलंच प्रोनाउन वापरत नाही वापरलं तरी पण चालतं. आता आपल्याला वन बाय वन वी हॅव टू सी what is defining and what is non defining. ओके. रिलेटिव्ह प्रोनाउन हु. सगळ्यात पहिले आपण हु बघणार आहोत. आय थिंक देअर वुड बी अ लॉट ऑफ चिल्ड्रन. मला असं वाटतं की तिथे खूप मुले असणार आहेत. हु वुड लव टू हॅव अ क्लाइम्बिंग वॉल इन स्कूल. आता हे जे हु आहे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. इथून रिलेटिव्ह क्लॉज सुरू झालाय. इथपर्यंत पहिलं क्लॉज आहे, म्हणजे प्रिन्सिपल क्लॉज आहे आणि हे डिपेंडंट क्लॉज आहे. इथून दुसरं क्लॉज सुरू झालेलं आहे. आता हे जे हु आहे हे या ऑब्जेक्ट साठी वापरलेलं आहे. आय थिंक देअर वुड बी, तिथे असतील अ लॉट ऑफ चिल्ड्रन. म्हणजे हे लॉट ऑफ चिल्ड्रन काय, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट करता आपण हु वापरतात. म्हणजे हु हे प्रोनाउन झाला आता, म्हणजे याच्या ऐवजी हे वापरलंय की नाही. आपण प्रोनाउनचा नियम काय बघितलाय, नामाऐवजी जे वापरलं जातं दॅट इज कॉल्ड प्रोनाउन. मग इथे कुठलं नाम आहे, चिल्ड्रन. तुम्हाला माहितीये ना, सब्जेक्टच्या जागी पण नाम असतं आणि ऑब्जेक्टच्या जागी पण नाम असतं. तर नामाऐवजी जो शब्द वापरला जातो दॅट इज कॉल्ड प्रोनाउन. आणि इथे जे प्रोनाउन वापरलाय ते आहे हु. आणि हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे बिकॉज इट रिलेट्स टू दिस ऑब्जेक्ट. कारण हे हु प्रोनाउन याच्याकरता वापरलाय, याच्याशी त्याचं रिलेशन आहे. अँड सो इट इज कॉल्ड रिलेटिव्ह प्रोनाउन. हु वुड लव टू हॅव अ क्लाइम्बिंग वॉल इन द स्कूल. म्हणजे ही जी हे डिफायनिंग आहे. म्हणजेच हे जे क्लॉज आहे या हुनी आलेलं हे सांगणं आवश्यक आहे, नाहीतर त्याला अर्थ राहणार नाही. नॉन डिफायनिंग म्हणजे फक्त एक्स्ट्रा माहिती देतो तो नामाविषयी, नॉन डिफायनिंग प्रोनाउन जेव्हा असतं. पण डिफायनिंग म्हणजे ज्याची गरजच असते, नाही तर वाक्याचा सेन्स लागणार नाही. जसं आपण म्हटलं आता, येस आय थिंक देअर वुड बी अ लॉट ऑफ चिल्ड्रन. हो, मला असं वाटतं की तिथे खूप मुले असतील.
मग या खूप मुलेचा संदर्भ का सांगितला या व्यक्तीने असा प्रश्न पडतो ना. तर संदर्भ यासाठी सांगितला की ज्यांना आवडेल शाळेमध्ये चढण्यासाठी भिंत असेल एखादी तर दे वुड लाईक. ओके, सो इट इज अ डिफायनिंग क्लॉज. नेक्स्ट वन दॅट इज द डॉग. तो कुत्रा आहे. द डॉग. आता हे रिलेटिव्ह क्लॉज हू सांगितलंय लोकांकरताही वापरतात आणि पेट ॲनिमल करताही वापरतात. तर इथे म्हणून पेट ॲनिमल करता वापरलेला आहे. हू डज नॉट लाईक मी. तिथे तो कुत्रा आहे त्याला मी आवडत नाही किंवा मला तो लाईक करत नाही. तर हू हे रिलेटिव्ह क्लॉज आहे. कोणाचं रिलेशन आहे याच्याशी? तर डॉग. म्हणजे या डॉग ऐवजी या नामाऐवजी हे वापरल्या गेलेलं आहे म्हणून हे प्रोनाउन आणि या प्रोनाउनचा या डॉगशी संबंध आहे म्हणून दॅट इज अ रिलेटिव्ह प्रोनाउन. कळलं तुम्हाला? अँड इट इज अ डिफायनिंग. म्हणजे दॅट इज डॉग, दॅट इज द डॉग. तो कुत्रा आहे. कुत्रा आहे कशाला सांगायचं? ते आपल्याला पण दिसतं ना. पण त्याच्याबद्दल काही स्पेशल सांगायचं आहे जे की आवश्यक आहे आणि दॅट इज हू डज नॉट लाईक मी. सो इट इज अ डिफायनिंग रेफरिंग टू अ पेट ॲनिमल. ह्या पेट ॲनिमल आहे कुत्रा, पाळीव प्राणी आहे. ओके, नाव देर इज दिस गाय ॲट वर्क. इथे हा एक गाय आहे, मुलगा आहे, माणूस आहे, कामावर आलेला आहे. म्हणजे धिस गाय ॲट वर्क हा कामावर आलेला मुलगा. हू म्हणजे पुन्हा या गाय ऐवजी या ऑब्जेक्ट ऐवजी हे प्रोनाउन वापरलं आहे. या नामाऐवजी हे वापरलेलं आहे म्हणून हे प्रोनाउन आणि याच्याशी याचा रिलेशन आहे. अँड सो दिस इज अ रिलेटिव्ह प्रोनाउन. ओके, देर इज दिस गाय ॲट वर्क हू इज वन ऑफ माय फ्रेंड्स. म्हणजे माझे जे अनेक मित्र आहेत त्याच्यापैकी तो एक आहे. So it is non-defining. It is a non-defining clause. याचं कारण असं आहे की there is this guy at work. Well, he has never been on a train. म्हणजे तो कधीच ट्रेन मध्ये त्यांनी प्रवास केला नाही, ट्रेन मध्ये तो बसला नाही. म्हणजे ही माहिती आवश्यक आहे. This is the important information that he has never been on a train. तो कधीच ट्रेनवर नव्हता. ही त्याची इन्फॉर्मेशन आहे या गायची, या मुलाची. मग ही जी माहिती आहे ही आवश्यक नाहीये. दिस इज नॉट अ इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. जरी ही इन्फॉर्मेशन दिली नाही तरी पण ते वाक्य पूर्ण होतं. देर इज दिस गाय ॲट वर्क. वेल ही हॅज नेव्हर बीन ऑन अ ट्रेन. हे मुख्य सांगायचं आहे की हा जो मुलगा आहे माझा मित्र आहे, माझ्या अनेक मित्रांपैकी एक मित्र आहे, अशी फक्त एक एक्स्ट्रा माहिती त्यांनी दिलेली आहे. इट इज नॉट इसेन्शियल, इट इज नॉट डिफायनिंग, बट इट इज अ नॉन डिफायनिंग. गॉट इट? आता मला वाटतं तुम्हाला याच्यातला डिफरन्स कळला असेल डिफायनिंग अँड नॉन डिफायनिंग. आणि जितकं तुम्ही प्रॅक्टिस कराल, सराव कराल, तितकं तुमचंच तुम्हाला कळत जाईल की व्हॉट इज डिफायनिंग or what is non-defining relative pronoun. Okay, relative pronoun whom. We use whom in formal styles or in writing to refer to people when the person is the object of the verb. म्हणजे जेव्हा तो पर्सन जो असतो ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहे किंवा त्या लोकांबद्दल आपण बोलतो आहे, दॅट इज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. तो त्या वर्बचा सब्जेक्ट नाहीये तर ऑब्जेक्ट आहे, तेव्हा आपण रिलेटिव्ह प्रोनाउन whomचा वापर करतो. सी हिअर द रिस्पॉन्स ऑफ दोज. सो हिअर यू कॅन सी द रिस्पॉन्स ऑफ दोज मॅनेजर्स whom I have consulted has been very positive and we are looking forward to meeting together. Here, whom refers to those managers. Whom refers to those managers and those managers I want to meet them. Those managers I want to meet them. Okay, whom I have consulted. ज्या मॅनेजर्सला मी ऑलरेडी कन्सल्ट केलेला आहे, हॅज बीन व्हेरी पॉझिटिव्ह.
तसे जे मॅनेजर आहेत जे खूप पॉझिटिव्ह होते, अँड वी आर लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग टुगेदर, म्हणजे माझ्याशी बोलायला पण ते खूप पॉझिटिव्ह होते आणि लुकिंग फॉरवर्ड टू मीट टुगेदर, एकत्र भेटण्यासाठी पण त्यांची इच्छा होती. म्हणजे हे जे मॅनेजर्स आहेत त्यांचा रिस्पॉन्स आहे. तर नुसतं द रिस्पॉन्स ऑफ दोज मॅनेजर्स इतकं वाक्याचा सेन्स करणार नाही ना. आणि म्हणून हे जे आहे हे दॅट इज अ रिलेटिव्ह प्रोनाउन विच डिफाईन्स द मॅनेजर्स. ते डिफाईन करताय, जी माहिती आहे ती डिफायनिंग इन्फॉर्मेशन वी आर गेटिंग हिअर. इट इज नॉन डिफायनिंग, जी आवश्यक नसते, इट जस्ट एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. बट हिअर मॅनेजर्स हुम, म्हणजे या मॅनेजरसाठी वापरलेलं हे प्रोनाउन आहे हुम, and that is in relation to manager, and so it is a relative pronoun. Okay, and see here whom refers to those managers and is the object of the consulted in the relative clause. Object आहे आणि म्हणून त्याच्याविषयीची जी माहिती दिलेली आहे, ऑब्जेक्ट ऑफ कन्सल्टेड इन द रिलेटिव्ह क्लॉज, ज्यांना कन्सल्ट केलेलं आहे त्याचं हे ऑब्जेक्ट आहे. ओके, शी वॉज अ सेलिब्रेटेड ऍक्ट्रेस. कोणाबद्दलची माहिती सांगितली आहे? सेलिब्रेटेड ऍक्ट्रेस. बस एवढं सांगून पुढच्या वाक्याची गरज नाही का बघा. म्हणजे हुम म्हणजे इला, अ सेलिब्रेटेड ऍक्ट्रेस, हे जे ऑब्जेक्ट आहे याच्या रिलेशन मध्ये हे प्रोनाउन वापरलेलं आहे. हुम ही हॅड नोन अँड लव्ड ऑन अँड ऑफ ऑलमोस्ट सिन्स हर फर्स्ट अपीरन्स ऑन द स्टेज. म्हणजे अगदी तिच्या पहिल्या अपीरन्स पासून तो तिला ओळखतो आहे आणि तिच्यावर प्रेम करतो आहे. शी वॉज अ सेलिब्रेटेड ऍक्ट्रेस मीन्स हुम इज अ रिलेटिव्ह प्रोनाउन used for a celebrated actress whose information is given here further. Further ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही त्या सेलिब्रेटेड ऍक्ट्रेस बद्दलची आहे आणि ती डिफायनिंग आहे. इट्स अ, म्हणून हे जे क्लॉज आहे हुम पासून सुरू झालेलं क्लॉज हे डिफायनिंग क्लॉज आहे. इट्स नॉट नॉन डिफायनिंग, कारण ही आवश्यक आहे ही इन्फॉर्मेशन. ओके, आता रिलेटिव्ह प्रोनाउन हुम. आता हुम आपण जे बघतोय त्याच्या पुढे बघा, हुम प्लस प्रिपोजिशन्स. कधी कधी हुम सोबत प्रिपोजिशन पण वापरतात. ते केव्हा वापरतात बघा. द मोस्ट कॉमन यूज ऑफ हुम इज विथ अ प्रिपोजिशन. म्हणजे बहुतेक वेळा हुम हे प्रिपोजिशन सोबतच वापरल्या जातं. वी कॅन यूज हुम ऍज द कॉम्प्लिमेंट ऑफ अ प्रिपोजिशन. म्हणजे त्या प्रिपोजिशनचं कॉम्प्लिमेंट म्हणून, पूरक नाउन म्हणून ते वापरल्या जातं. नाव सी, द फर्स्ट बुक वॉज अ टेरिबल हिस्टॉरिकल नॉवेल फॉर चिल्ड्रेन विच वॉज टर्न डाऊन बाय एव्हरी पब्लिशर. म्हणजे जे पहिलं मुलांसाठीचं ऐतिहासिक कादंबरी निघाली होती, जवळजवळ ती कादंबरी सगळ्याच पब्लिशरनी धुडकावून लावली होती. पण आज मात्र टू हुम, टू हुम म्हणजे हुम कोणासाठी वापरलाय? दॅट हिस्टॉरिकल नॉव्हेल साठी वापरलेला आहे. इट वॉज सेंट, म्हणजे जवळजवळ ज्यांना सगळ्यांना ती पाठवली होती त्या सगळ्यांकडून जवळजवळ ती इट वॉज सेंट. टू हुम इट वॉज सेंट म्हणजे ज्यांना ज्यांना पाठवली होती त्या सगळ्या पब्लिशरनी ती धुडकावून लावली होती. म्हणजे हुम रेफर्स टू एव्हरी पब्लिशर. हुम कोणासाठी वापरलाय? फॉर एव्हरी पब्लिशर. फॉर एव्हरी पब्लिशर whom is used and so is the complement of preposition to. आणि त्याच्यामुळेच ही ती त्याची कॉम्प्लिमेंट म्हणून वापरलेली आहे. ठीक आहे, कळलं तुम्हाला? आता दुसरं वाक्य बघा. ड्रामा इन स्कूल्स इज पर्टिक्युलरली गुड फॉर प्युपिल्स टू हुम इंग्लिश इज अ सेकंड लँग्वेज. आता बघा इथे टू हुम, हुम कोणाकरता वापरलाय? तर प्युपिल्स करता, म्हणजेच स्टुडंट्स करता. कुठले स्टुडंट्स? तर ज्यांची सेकंड लँग्वेज इंग्लिश ही सेकंड लँग्वेज आहे त्यांच्याकरता ड्रामा हे माध्यम शिकण्याचं खूप छान आहे. ओके,
सो वी पुट प्रिपोजिशन बिफोर whom, आणि हे ज्यांना या अर्थाने हे प्रिपोजिशन वापरल्या जातं. टू whom म्हणजे ज्यांना. ठीक आहे. सो दॅट इज ऑल्सो रिलेटिव्ह प्रोनाउन whom प्लस प्रिपोजिशन टू. आता रिलेटिव्ह प्रोनाउन whose. We usually use whose as a relative pronoun to indicate possession by people and animals. म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूवरचं आमचं possession म्हणजेच ताबा सांगायचा असेल तर whose हे प्रोनाउन वापरतात. म्हणजे माझं, त्याचं, माझी शाळा म्हणजे शाळेवरची माझी मालकी, माझेपणा शाळेवरचा म्हणजे मालकी सांगणे, माझं घर, माझी वही. ओके. हुज बुक. तर हुज हे जनरली कशासाठी वापरतात? इंडिकेट पोझेशन बाय पीपल अँड ॲनिमल. इन मोर फॉर्मल स्टाईल्स वी कॅन ऑल्सो यूज इट फॉर थिंग्स. कधी कधी फॉर्मल स्टाईल्स मध्ये माणसांकरता तर वापरतोच आपण हुज, पण वस्तूंकरताही आपण वापरतो. दीज आर द पेन्स हुज कलर्स आर ब्राईट. हे पेन आहेत ज्यांचे कलर्स ब्राईट आहेत. ओके. हुज. आता इथे अदर एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. ही इज मॅरिंग अ गर्ल. तो त्या मुलीशी लग्न करतो आहे जिचे हुज फॅमिली डोंट सीम टू लाईक हिम. जिची फॅमिली त्या मुलाला लाईक करत नाही किंवा हा मुलगा त्या फॅमिलीला आवडत नाही, अशा घरच्या मुलीशी तो लग्न करतो आहे. अ गर्ल. या गर्ल साठी वापरलेलं हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे हुज. ओके. नेक्स्ट, देअर वॉज मी अँड देअर वॉज केट. तिथे मी पण होतो आणि केट पण होती. हुज पार्टी इट वॉज. जिची ही पार्टी होती. हुज म्हणजे कोणाची? माझी की केटची? तर केटची पार्टी. अँड देअर वर 2 अदर पीपल. आणि तिथे अजून काही लोक होते. इथे बघा आता केट नंतर कॉमा वापरलेला आहे. आणि जेव्हा कॉमा वापरला जातो तेव्हा ते जे रिलेटिव्ह प्रोनाउन असतं, रिलेटिव्ह क्लॉज तयार करणारं, ज्याच्यात रिलेटिव्ह प्रोनाउन असतं ते रिलेटिव्ह क्लॉज झालं. बरोबर आहे. तर हे नॉन डिफायनिंग क्लॉज होतो. जेव्हा कॉमा नसतो तेव्हा ते डिफायनिंग क्लॉज असतं. ठीक आहे. हुज पार्टी इट वॉज अँड देन देअर वर 2 अदर पीपल. इट वॉज अ किड्स पार्टी. हुज. कळलं? इट इज रॅम्बलिंग ट्युडर हाऊस. हे ट्युडरचं हाऊस आहे. हुज. हुज म्हणजे या घराबद्दल. म्हणजे जे इथे म्हटलंय ना की रिलेटिव्ह क्लॉज हुज हे वस्तूंसाठी पण वापरल्या जातं, तर इथे हाऊस या वस्तूसाठी वापरलाय. हुज सिटिंग रूम लुक्स आउट ओव्हर अ वंडरफुल वॉल्ड गार्डन. बाकी ही फक्त इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. दोन मधला फरक कळला तुम्हाला? हुज वस्तूंकरता आणि लोकांकरता हे वापरल्या जाऊ शकतं. द रिलेटिव्ह प्रोनाउन विच. We use which in relative clauses to refer to animals and to things. आपण which चा उपयोग वस्तूंच्या आणि प्राण्यांच्या बाबत करतो. who ऐवजी which वापरतो. This is a boy who likes sweet. This is the cycle. This is the animal. This is the dog which comes to me. जो माझ्याकडे येतो. म्हणजे आपण त्या डॉग साठी हू पण वापरू शकतो आणि विच पण वापरू शकतो. सो वी यूज टू इंट्रोड्यूस डिफायनिंग अँड नॉन डिफायनिंग रिलेटिव्ह क्लॉजेस. म्हणजे विच या रिलेटिव्ह प्रोनाउनचा उपयोग डिफायनिंग आणि नॉन डिफायनिंग रिलेटिव्ह क्लॉजेस मध्ये होतो. वी ऑलवेज यूज विच टू इंट्रोड्यूस रिलेटिव्ह क्लॉजेस when they refer to a whole sentence or a clause. म्हणजे which आपण तेव्हा वापरतो जेव्हा संपूर्ण क्लॉजला उल्लेखून ते वापरलेलं असतं तेव्हा. आता रिलेटिव्ह प्रोनाउन दॅट. वी यूज दॅट इन्स्टेड ऑफ हू, whom or which. म्हणजे आपण जे रिलेटिव्ह प्रोनाउन्स बघितले आहे
हू कोण, हुम कोणाला आणि विच म्हणजे कोणते. तर या तीनही ऐवजी दॅट वापरल्या जाऊ शकतं. म्हणजे फक्त दॅट वापरलं की काम होऊन जातो हू, हुम आणि विचचं. पण दॅट हे फक्त डिफायनिंग क्लॉजेस मध्येच वापरल्या जातं, नॉन डिफायनिंग मध्ये वापरल्या जात नाही. टू रेफर टू पीपल, अॅनिमल्स आणि थिंग्स. आणि डिफायनिंग क्लॉजेस मध्ये दॅट वापरल्या गेल्यावर ते लोकांबद्दलही असू शकतं, प्राण्यांबद्दलही असू शकतं आणि वस्तूंबद्दल पण होऊ शकतं. बट ओनली इन डिफायनिंग क्लॉजेस, नॉट इन नॉन डिफायनिंग क्लॉजेस. We use to introduce defining clauses only. Okay, that is more informal than who, whom or which. Who, whom आणि which ऐवजी जास्त फॉर्मल आहे दॅट. म्हणजे जनरली लिखाणामध्ये हू, हुम, हुज पेक्षाही दॅटचा वापर जास्त केला जातो. आता खालचं वाक्य बघा. द 8:30 इज द ट्रेन. 8:30 ची ट्रेन आहे दॅट यू नीड टू गेट. आता इथे खरं तर दॅट ऐवजी आपण विच वापरू शकत होतो. ती ट्रेन जिची तुला जास्त गरज पडते, 8:30ची ट्रेन जी आहे ती तुला वेळेवर ऑफिसला पोहोचवू शकते. म्हणजे ही जी ट्रेन आहे तिच्यासाठी दॅट हा शब्द वापरला. म्हणजे दॅट हे थिंग साठी पण वापरलं जातं डिफायनिंग क्लॉज मध्ये. शी ब्लेम्ड हरसेल्फ फॉर एव्हरीथिंग. जे काही घडलं त्याच्याकरता तिनं स्वतःला ब्लेम केलाय. दॅट हॅड हॅपन, जे एव्हरीथिंग दॅट हॅड हॅपन, जे काही घडलं आहे त्याला तिने स्वतःला ब्लेम केलाय. म्हणजे हे एव्हरीथिंग साठी हे दॅट वापरलेलं आहे. दॅट इज अ रिलेटिव्ह प्रोनाउन, कॅन बी यूज ऑर कॅन रिप्लेस हू, हुम ऑर विच. आता बघा रिलेटिव्ह प्रोनाउन. आता तुम्हाला जे मी बोलता बोलता सांगितलं की व्हॉट इज डिफायनिंग प्रोनाउन अँड व्हॉट इज नॉन डिफायनिंग प्रोनाउन. नाव वी विल सी विथ द more examples and more explanation. We use that instead of who, whom or which. हे तर तुम्हाला कळलं आहे. In relative clauses to refer to people, animals and things. Only in defining clauses and not put comma. आणि जेव्हा आपण डिफायनिंग क्लॉजेस मध्ये ह्या चारचा वापर करतो, हू, हुम, विच आणि दॅट, तेव्हा कॉमाचा उपयोग केला जात नाही. That is more informal than who, whom or which. बघा, the 8:30 is a train. आपण जे मागेच वाक्य बघितलं, that you need to get refers to a thing. She blamed herself for everything which had happened. हे झालं that वापरलेलं डिफायनिंग क्लॉज म्हणून वापरलेलं आहे आपण. ठीक आहे. नॉन डिफायनिंग रिलेटिव्ह क्लॉजेस tell us more about someone or something, but the information in these clauses म्हणजे कोणत्या क्लॉजेस मध्ये? नॉन डिफायनिंग रिलेटिव्ह क्लॉजेस मध्ये जी माहिती दिलेली असते डज नॉट हेल्प अस टू डिफाईन व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट. आम्ही जे काही बोलत असो त्याबद्दल हे नॉन डिफायनिंग रिलेटिव्ह क्लॉजेस काहीच सांगत आपल्याला डिफाईन करू देत नाही, मदत करू देत नाही. टेक फॉर एक्झाम्पल द सेंटेन्स. आता हे खालचं एक्झाम्पल आपण घेतोय बघा. गोरिलाज which are large and originate in Africa can sometimes be found in zoos. Gorillas can sometimes be found in zoos. म्हणजे खरं वाक्य कुठलं आहे की गोरिला कधी कधी झूज मध्ये पण आढळतात किंवा सापडतात. ठीक आहे, हे त्याचं खरं वाक्य आहे. तर इथे ही जी माहिती आहे ना कॉमा देऊन जी लिहिलेली आहे विच पासून, विच आर लार्ज अँड ओरिजिनेट इन आफ्रिका, ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे गोरिला बद्दलची. त्याचा आपल्या या ओरिजिनल वाक्याशी फारसा संबंध नाही. त्याच्याशिवाय पण वाक्य पूर्ण सेन्स होऊ शकतो, सेन्स आणि आपल्याला त्याचा अर्थ कळू शकतो. कॅन बी मिनिंगफुल. गोरिलाज कॅन समटाइम्स बी फाउंड इन झूज. आता हे लार्ज आणि ओरिजिनेट इन आफ्रिका असे असणारे गोरिला, हे आपल्याला त्याच्यातनं जास्त त्याची इन्फॉर्मेशन कळली आहे, फक्त एवढंच. ठीक आहे. आता डिफरन्स बिटवीन डिफायनिंग अँड नॉन डिफायनिंग क्लॉजेस. इथे बघा
1, 2 आणि 3 डिफरन्स दिले आहे. ते लक्षात आलं तुमच्या की एव्हरीथिंग इज नाव क्लिअर फॉर यू. फर्स्ट, you also cannot leave out the relative pronoun in non-defining relative clauses in the way you sometimes can in defining relative clauses. कधी कधी डिफायनिंग रिलेटिव्ह क्लॉजेस मध्ये आपण काय करतो की जे मधलं प्रोनाउन असतं हू, हुम, हुज, विच, हे कधी कधी न लिहिता आपण काम चालवतो. पण नॉन डिफायनिंग क्लॉजेस मध्ये मात्र ते आपल्याला वापरावंच लागतं प्रोनाउन. ओके. यू ऑल्सो कॅन नॉट लिव्ह आउट द रिलेटिव्ह प्रोनाउन इन नॉन डिफायनिंग, हे जे सांगितलंय रिलेटिव्ह क्लॉजेस इन द वे यू समटाइम कॅन इन डिफायनिंग रिलेटिव्ह क्लॉजेस. Finally, non-defining relative clauses are always separated from the rest of the sentence by commas, unlike defining relative clauses which have no punctuation. आपण बघितलं की डिफायनिंग जे क्लॉजेस आहे त्या क्लॉजेस पासून जे रिलेटिव्ह क्लॉज आहे ते वेगळं केलं जात नाही, म्हणजे कॉमा वगैरे देऊन वेगळं केला जात नाही. पण नॉन डिफायनिंग मध्ये मात्र प्रिन्सिपल क्लॉज आणि रिलेटिव्ह नॉन डिफायनिंग क्लॉज हे कॉमा देऊन वेगळं केलं जातं. पंक्च्युएशन मार्कनी, म्हणजे कॉमा या पंक्च्युएशन मार्कनी वेगळं केलं जातं. ओके. नेक्स्ट इज अ एक्सक्लेमेटरी प्रोनाउन. आता एक्सक्लेमेटरी शब्द वाचताच तुम्हाला कळतं की एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक चिन्ह, हे सगळ्यांना माहिती आहे. तर फक्त तेवढंच तुम्हाला लक्षात द्यायचं आहे. कधी कधी व्हॉट किंवा हाऊ, व्हॉट अ ग्रेट थिंग इट इज, व्हॉट अ वंडरफुल थिंग, व्हॉट अ ग्रेट मॅन ही इज, व्हॉट अ ब्युटिफुल सिच्युएशन इट इज, हाऊ वंडरफुल इट इज, असं एक्सक्लेमेटरी वाक्यांमध्ये जे प्रोनाउन वापरलं जातं ते दोनच आहेत, व्हॉट आणि हाऊ. सो दे आर कॉल्ड exclamatory pronoun. It is defined as a pronoun used to express surprise or disbelief or to exclaim on an issue. एखाद्या मुद्द्याच्या संदर्भात बाबत आश्चर्य किंवा अविश्वास किंवा अचानक एखादं अरे बापरे, अचानक एखादी गोष्ट येते, डिसबिलीफ म्हणजे आम्हाला खरंच वाटत नाही, तेव्हा व्हॉट is the most commonly used exclamatory pronoun. तर व्हॉट, हाऊ पेक्षा पण व्हॉटचा जास्त उपयोग होतो एक्सक्लेमेटरी प्रोनाउन म्हणून. तर त्या वाक्यानुसार बघायचं बरं का, कारण व्हॉट हे इंटरॅगेटिव्ह प्रोनाउन म्हणून पण वापरलाय, म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी पण व्हॉटचा उपयोग करतो. पण एक्सक्लेमेटरी प्रोनाउन म्हणून वापर केला असेल तर तिथे उद्गारवाचक चिन्ह असतं. बरोबर आहे. तर असं लक्षात ठेवायचं, म्हणजे हे प्रोनाउन वेगवेगळ्या ठिकाणी काम करतं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये काम करतं आणि इंटरॅगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्यामध्ये पण ते उपयोगात आणल्या जातं. In defining relative clauses, the pronouns who, whom and which are often replaced by that in the spoken English. हे आता आपल्या आधीच जे सुरू होतं की नाही रिलेटिव्ह क्लॉजेस, हे त्याच्याबद्दल आहे, एक्सक्लेमेटरी प्रोनाउन बद्दल नाही आहे. की या तीनही ज्या गोष्टी आहे, हुम, विच आणि हू, हे रिप्लेस केल्या जातं दॅटनी, म्हणजे याच्या ऐवजी फक्त एक दॅट वापरलं तरी चालतं, पण दॅट इज ओनली इन द रिफ्लेक्सिव्ह डिफायनिंग क्लॉजेस, नॉट इन द रिफ्लेक्सिव्ह नॉन डिफायनिंग क्लॉजेस. ओके. आता आपलं एक्सक्लेमेटरी प्रोनाउन बघतोय, द इंटरॅगेटिव्ह व्हॉट अँड हाऊ, जे मी तुम्हाला आता सांगितलं की यांनी प्रश्न पण विचारला जातो, पण इंटरॅगेटिव्ह प्रोनाउन जेव्हा एक्सक्लेमेटरी सेन्सनी उपयोगात आणल्या जातं तेव्हा त्याला एक्सप्लेनेटरी प्रोनाउन असं म्हणतात. आता इथे बघा, व्हॉट फॉली, उद्गारवाचक, व्हॉट अ फुलिश मॅन ही इज, म्हणजे इथे व्हॉट काय आहे, एक्सक्लेमेटरी प्रोनाउन. ओके. हाऊ ब्युटिफुल शी इज, ती किती सुंदर आहे, हाऊ इज फॉर द exclamatory pronoun. Okay. Then what a wonderful people, what a clean village it is. ठीक आहे, कळलं ना तुम्हाला. ओके. नाउ द नेक्स्ट वन इज द इंटरॅगेटिव्ह प्रोनाउन, जे आपण आता बघतोच आहे, ज्या प्रोनाउननी प्रश्न विचारला जातो दॅट इज कॉल्ड इंटरॅगेटिव्ह प्रोनाउन, नथिंग एल्स. व्हॉट, वेन, व्हाय, हू,
which, how, all these are the interrogative pronoun which are used to form the questions. क्वेश्चन्स तयार करण्यासाठी ज्यांचा उपयोग होतो ते सगळे इंटरॅगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. कळलं? इन इंटरॅगेटिव्ह प्रोनाउन्स हू अँड हुम बोथ रेफर टू पीपल. हू आणि हुम दोन्ही लोकांच्या बाबतीत वापरले जातात. हू इज द बॉय? हुम डू यू लाईक? Who is used when the interrogative pronoun is the subject of the sentence. जेव्हा interrogative pronoun हा सब्जेक्ट असतो तेव्हा हू वापरल्या जातं. आपण बघितलंय ना मागे, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हू प्रश्न क्रियापदाला केलं तर आपल्याला सब्जेक्ट मिळतो, वाक्याच्या कर्ता मिळतो. एक्झाम्पल, हू इज पॅन्डोरा? हू गिव्स पॅन्डोरा हर नेम? कोणी दिलं नाव ते? सो क्रियेचं सब्जेक्ट मिळवण्यासाठी नेहमी हू हे प्रोनाउन वापरल्या जातं. इंटरॅगेटिव्ह प्रोनाउन्स इज वन विच आस्क अ क्वेश्चन. व्हॉट, हू, विच, हाऊ, आर हे सगळे काय झाले? इंटरॅगेटिव्ह प्रोनाउन झालेले आहेत. ठीक आहे. The student should observe the different meaning of the interrogative used in the following sentence. खालील वाक्यामध्ये कोणतं प्रोनाउन कोणत्या अर्थाने वापरलं आहे हे ऑब्झर्वेशन करून आम्हाला कळू शकतं. हू इज ही? इथे हू इन्क्वायर्स अबाउट द नेम ऑर द पॅरेंटेज ऑफ सम पर्सन दॅट हॅज बीन नेम्ड. म्हणजे इथे जे हू वापरलेलं आहे ए मध्ये, तर नेम ऑफ त्या व्यक्तीचं नाव किंवा तो कोणाचा मुलगा आहे किंवा काय आहे याच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी हा प्रश्न वापरलेला आहे, हे प्रोनाउन वापरलेला आहे. इन बी, व्हॉट इज ही? तो काय आहे? एन्क्वायर्स अबाउट द कॉलिंग ऑर सोशल स्टेटस. त्याचं सोशल स्टेटस काय आहे किंवा तो काय नोकरी करतो हे वापरण्यासाठी, हे विचारण्यासाठी व्हॉट वापरलेला आहे. विच इज ही? म्हणजे आता इथे बघा, व्हॉट अ लॉयर. व्हॉट इज ही? ही इज अ लॉयर, ही इज अ डॉक्टर, ही इज अ टीचर. विच इज ही? In C, the which enquires about some particular person out of definite group of person. म्हणजे एक ग्रुप आहे समोर, त्याच्यापैकी तो कोण आहे. Which is he? Who called me? तो कोण आहे तुमच्यापैकी ज्यांनी मला बोलावलं, फोन केला. ओके, सो द मॅन इथे वेगळ्या अर्थाने वापरलाय. द मॅन हू स्टोल माय पर्स इज अमंग द प्रिझनर्स हिअर प्रेझेंट हिअर. म्हणजे मी उदाहरण इथे वेगळं घेतलंय की इथे असलेले जे प्रिझनर्स आहे, कैदी आहे, त्यांच्यापैकी तो कोण आहे माणूस की ज्यांनी माझी पर्स चोरली. विच इज ही? कोण आहे तो? पॉइंट हिम आउट, त्याला बाहेर काढा, असं त्याच्यातनं सुचवायचं आहे. म्हणजे हू, व्हॉट आणि विच वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरलं जातं, तर ते तुम्हाला इंटरॅगेटिव्ह प्रोनाउन मधनं समजून घ्यायचं आहे. एक्झाम्पल्स, where are you? What is the name of your college? What is the capital of Mexico? Who is the father of your mother? When did you finish your graduation? What do you want for your wedding day? What is the nature of your boss? असे वेगवेगळे WH प्रोनाउन वापरून, WH इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन वापरून इथे प्रश्न केलेला आहे. I think now everything is clear for you. What and which are used to ask about people, places and things. What's आणि which हे लोकांबद्दल, जागांबद्दल आणि वस्तूंबद्दल माहिती मिळवण्यासाठी प्रश्न वापरले जातात. सो व्हॉट इज युअर नेटिव्ह? म्हणजे तुझं नेटिव्ह प्लेस काय आहे, कुठला आहे मूळचा. व्हॉट डू यू प्रेफर फॉर डिनर? जेवणात तुला नक्की काय आवडेल. व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर डॉग्स नेम? व्हॉट इज दिस ऑल अबाउट? व्हॉट इज द नेक्स्ट पिरियड? म्हणजे कुठल्या कुठल्या सिच्युएशन मध्ये व्हॉट वापरता येईल हे इथे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. हू इज आस्क अबाउट पीपल. हू इज युअर मदर? हू इज युअर सायन्स टीचर? ओके, मेनी मोर एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. whom, जनरली whom आणि whose आर रेअरली यूज these days. म्हणजे आजच्या रोजच्या बोलण्यामध्ये हे खूप कमी वापर होतो त्याचा. बट दे आर यूज टू आस्क अबाउट पीपल.
पण त्याचा वापर कसा होतो बघा. whom did you talk to, तू कोणाशी बोलला. whom do you live with, तुला कोणासोबत राहायचंय. whose sweater is this, हे कोणाचं स्वेटर आहे. तर अशा प्रकारे these are the interrogative pronouns. आता या इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन सोबत एव्हर वापरून पण एक वेगळं प्रोनाउन तयार होतं. व्हॉट एव्हर म्हणजे जे काही. दीज प्रोनाउन्स टेक द सफिक्स एव्हर, म्हणजे या सगळ्या प्रोनाउन सोबत एव्हर हे सफिक्स वापरून वेगळे प्रोनाउन तयार होतात. अ फ्यू कॅन ऑल्सो टेक ऑन द ओल्ड फॅशन सफिक्स सो एव्हर. तर सो एव्हर जसं इथे वापरलंय व्हॉट सोअर, जे काही आहे ते, हे आजकाल कमी वापरलं जातं. तर एव्हरच व्हॉट एव्हर जे काही, विच एव्हर जे काही, हू एव्हर जो कोणी, हू सो ओव्हर बघा इथे, हुम एव्हर. तर अशा यांनी हे सगळे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन तयार होत असतात. नाउ वी हॅव टू सी द इनडेफिनेट प्रोनाउन्स एक्झाम्पल. आपण जेव्हा आता वर मागच्या 5-6व्या व्हिडिओ पासून आपण हे सगळं बघतोय, काही एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहे. फक्त त्यांना इनडेफिनेट प्रोनाउन म्हणतात हे माहिती नाही आपल्याला. त्यांचा एकत्रित इथे मी सगळं लिहून काढलेलं आहे. ते कुठले इनडेफिनेट प्रोनाउन असतात. त्यांना इनडेफिनेट प्रोनाउन याच्या प्रोनाउन दॅट डज नॉट रेफर टू अ स्पेसिफिक पर्सन, प्लेस ऑर थिंग. म्हणजे ते प्रोनाउन एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी, प्लेससाठी किंवा वस्तूसाठी वापरलं जात नाही. त्याच्यातनं आपल्याला जसं आता हु इज द बॉय हु कॉल्ड मी, स्पेसिफिक पर्सन, तो मुलगा ज्यांनी मला बोलावलं. पण इनडेफिनेट मधले, ग्रुप मधले एक, तो आपल्याला माहिती नसतो, स्पेसिफिक नसतो. म्हणून हे जे प्रोनाउन्स आहे ते इनडेफिनेट प्रोनाउन आहे. ठीक आहे. तर आपण हे सगळे एक्झाम्पल मध्ये बघितले आहेत. सिंग्युलर हे जेवढे इनडेफिनेट प्रोनाउन्स आहे हे सगळे सिंग्युलर आहेत. आणि सिंग्युलर असल्यामुळे त्याच्या समोर येणारं क्रियापद हे पण सिंग्युलरचं लागतं. अनादर, वी फायनली मूव टू अनादर अपार्टमेंट, दुसऱ्या अपार्टमेंट मध्ये गेलो. तर दुसरं कुठलं अपार्टमेंट आहे वी डोंट नो, इट्स नॉट डेफिनेट. ओके. एनीवन, आय स्वेअर आय वॉन्ट टेल एनीवन दिस सिक्रेट, मी कोणालाच सांगणार नाही हे सिक्रेट. हा एनीवन म्हणजे कोणी पण ना, एक कोणता पर्टिक्युलर व्यक्ती आहे का, नाही. एनिथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव्ह, तुमचा विश्वास असेल तर कुठलीही गोष्ट शक्य आहे. एनिथिंग, कुठली स्पेसिफिक म्हटली आहे का, दिस ऑर दॅट, नो. ओके. each company is fighting to protect its own commercial interests. प्रत्येकच कंपनी, म्हणजे कितीतरी कंपन्या, त्यातली प्रत्येक, स्पेसिफिक नाही. आयदर म्हणजे दोनपैकी एक. आयदर वन विल बी फाईन, दोघांपैकी एक फाईन होईल. कुठला तो स्पेसिफिक, डोंट नो. एनफ इज एनफ, पुरे झालं, पुरे, एवढंच पुरे आहे. ओके. एव्हरीवन, प्रत्येक जण. एव्हरीथिंग, प्रत्येक वस्तू. लेस इज मोर. लिटिल, मच, नायदर, नो वन, नथिंग, अदर, वन, समवन, समथिंग. हे सगळे उदाहरण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. हे सगळे सिंग्युलर आहेत, फक्त त्यांना इनडेफिनेट प्रोनाउनच्या यादीमध्ये आपण आत्ता टाकलंय. हे सगळे एकवचनी आहे. त्याचे उदाहरण पण इथे दिलेले आहेत. ओके. प्लुरल, बोथ, फ्यू, फ्युअर, मेनी, अदर, सेव्हरल. बोथ हे सगळे एकवचनाचे इनडेफिनेट प्रोनाउन आहे. त्याच्यामुळे क्रियापदही अनेक वचनाचे आहे, म्हणजेच प्लुरलचे आहे. म्हणून त्यांच्या समोर येणारं क्रियापद पण प्लुरलचं आहे. तर बोथ आर, बोथ इज नाही, दोघही. फ्यू, अ फ्यू ऑफ द जस्टिस, हे पण अनेक वचन. फ्युअर, मेनी, अदर, सेव्हरल. आणि हे जे आहेत हे दोन्ही प्रकारे, बोथ म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल दोन्हीसाठी वापरल्या जातात. ऑल, एनी, मोर, मोस्ट, नन, सम, सच. ओके. सो दिस इज द लिस्ट ऑफ इनडेफिनेट प्रोनाउन, सिंग्युलर, plural and both. Got it? Definite and indefinite pronoun. What is difference between definite and indefinite pronouns? A definite pronoun would be pronoun that refers to something specific. काहीतरी स्पेसिफिक गोष्टी त्यांनी सांगितल्या जातात. जसे आपले पर्सनल प्रोनाउन आपण बघितले, आय, मी, माय, हे सगळे पर्सनल प्रोनाउन आहे, हे डेफिनेट आहेत. ओके. रेफर बॅक टू द पर्सनल पेज टू सी एक्झाम्पल्स. आपण बघितलेच आहे एक्झाम्पल त्याचे. इनडेफिनेट प्रोनाउन्स डू नॉट रेफर टू एनिथिंग स्पेसिफिक.
एक ठराविक स्पेसिफिक गोष्ट त्याच्यातनं सांगितलेली नसते. अँड दॅट इज इनडेफिनेट प्रोनाउन. दे आर सिंग्युलर ऑर प्लुरल. Now we have finished with the noun and pronoun part, and in the next part we will see verb, its type, its and its exercise. And so here we can create more interest with the verb, and for that you have to go through your copy till now that what is verb. In the next period we will see the verbs and verbs types, helping verb, action word, and helping verb subtypes. Many more things are there, and if you go through all these things very seriously, I don't think that you won't gather, or you can't explain the grammar part which are defined for you in this HSC program. Okay then, till then, bye.